Okay, so we have started this point solid waste management in the last lecture. So I think some of the part we have covered. So we will continue with where we have stopped in the last lecture. I think this we have covered. This also we have covered. Correct me. And I think this part. Okay. सो काइंड्स ऑफ वेस्ट म्हणजे कोणकोणते वेस्ट आपल्या असतात टाईपचे वेस्ट असतात ते आपण बहुतेक लास्ट लेक्चर पर्यंत पाहिलं होतं का इथपर्यंत? हाँ सर. सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट, बायोडिग्रेडेबल वेस्ट, नॉन बायोडिग्रेडेबल, hazardous waste and non hazardous waste. So these all types of waste coming from the actually day by day coming from the environment. So that we have seen up to the last lecture. So we will continue this part now. So classification of waste according to their origin and type. कोणकोणत्या टाईपचे वेस्ट आहेत की जे ज्याच्या ओरिजिन म्हणजेच कुठून येतात आणि कोणकोणत्या टाईपचे असतात त्याच्यावरून कसे आपण क्लासिफाय करतो. सो फर्स्ट classification of waste is the municipal solid waste. So municipal, what is municipal? म्युन्सिपल म्हणजे आपण ज्या शहरामध्ये, ज्या खेड्यामध्ये, ज्या गावामध्ये किंवा ज्या सिटीमध्ये राहतो त्या सिटीमधून जे सॉलिड वेस्ट बाहेर पडतं त्याला आपण म्युन्सिपल असं म्हणतो. मग ते ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, अशा मोठमोठ्या शहरातून किंवा खेड्यातून त्या गावातून पर्टिक्युलर जे सॉलिड वेस्ट बाहेर पडतं त्याला आपण म्युन्सिपल सॉलिड वेस्ट म्हणतो. सो कोणकोणतं ते सॉलिड वेस्ट आहे? सॉलिड वेस्ट दॅट इन्क्लूड हाऊसहोल्ड. हाऊसहोल्ड म्हणजे आपल्या घरातून, घरामध्ये जे साठवून ठेवलेलं जे काय वेस्ट आहे की जे बाहेर पडणार आहे त्याला आपण हाऊसहोल्ड वेस्ट म्हणतो. सो व्हॉट इज दिस? गार्बेज, rubbish, construction and packing materials, trade refuse, etc. are managed by the municipality. म्हणजे म्युन्सिपल मध्ये आपल्या घरातला सुका कचरा, ओला कचरा असेल, काही कन्स्ट्रक्शनचे मटेरियलचे तुकडे पडलेले असतील, पॅकिंग्स असतील, प्लास्टिक असेल, असं बरेच जे पूर्ण शहरातून, खेड्यातून, गावातून जे मटेरियल बाहेर पडतं त्याला आपण काय म्हणणार आहे? म्युन्सिपल सॉलिड वेस्ट असं म्हणणार आहे. आर यू गेटिंग? मग त्याच्यामध्ये गार्बेज येतात. मग गार्बेजमध्ये सुद्धा मग बरेच वेगवेगळे टाईप्स आहेत. ते आपण आणखी पुढच्या 1-2 स्लाइडमध्ये बघणार आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शनचे काय मटेरियल्स असतील, पॅकिंग मटेरियल्स असतील, मग त्याच्यामध्ये आपण प्लास्टिक असेल किंवा कचरा असेल, झाडाच्या फांद्या असतील, असे बरेचसे पार्ट जे आहेत की रबिशमध्ये ते येऊ शकतात. असे बरेचसं जे मटेरियल आहे की जे व्हिलेजमधून, नगरपालिका एरियामधून किंवा महानगरपालिका एरियामधून किंवा एखाद्या सिटीमधून बाहेर पडतं त्याला आपण म्युन्सिपल सॉलिड वेस्ट असं म्हणतो. देन नेक्स्ट इज दी बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल मीन्स मेडिकल फील्डमधून जे यूज केलेलं जे काय मटेरियल आहे, म्हणजे हॉस्पिटलमधून असेल, मग त्याच्यामधून सलाईनचा पार्ट असेल, बॉटल्स असतील, तुमचे आपण सुई ज्या इंजेक्शनसाठी वापरल्या जातात बरेचसे मटेरियल असेल. व्हॉट इन्क्लूड बायोमेडिकल वेस्ट? सॉलिड ऑर लिक्विड वेस्ट. त्याच्यामध्ये 2 टाईपचे वेस्ट असू शकतात, एक सॉलिड किंवा लिक्विड. इन्क्लुडिंग कंटेनर, प्रोडक्ट जनरेटेड ड्युरिंग द डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड रिसर्च ऍक्टिव्हिटीज ऑफ मेडिकल सायन्स. म्हणजे डायग्नोसिस करत असताना, ट्रीटमेंट अँड रिसर्च करत असताना मेडिकल सायन्समधून जे काय प्रोडक्ट बाहेर पडतात ॲज अ वेस्ट म्हणून, की जे अनवॉन्टेड असतात किंवा वापरून झालेले टाकून देण्यासारखे असतात, असे वेस्ट म्हणजे आपण त्याला बायोमेडिकल वेस्ट म्हणतो. म्हणजे आता आपण एक्झाम्पल दिली. काय काय दवाखान्यातून बाहेर पडतं वेस्ट म्हणून? सर्वांना माहिती आहे, आपण जनरली हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेलो आहे. हा, कोणकोणते एक्झाम्पल द्या? काय काय? सलाइन बॉटल्स, सलाईन बॉटल्स, करेक्ट. इंजेक्शन, करेक्ट. आणखी काय? वापरलेले हँड ग्लोव्ज असतील, बरोबर आहे. आणखी काय असेल? ड्रेसिंग केलेले ते वेस्ट गेलेले. काय सांगितलं?
ते ड्रेसिंग केल्यानंतर वेस्ट असते ना ते. बँडेज. ओके 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 हा हा दॅट सॉलिड वेस्ट दॅट हा ड्रेसिंग केल्यानंतर जे आपण ज्यावेळी ड्रेसिंग चेंज करतो त्यावेळेचं जे ते ड्रेसिंग केलेलं ऑलरेडी ड्रेसिंग नवीन न्यू ड्रेसिंग करण्या अगोदर ऑलरेडी ड्रेसिंग केलेलं आपण काय करतो तो ऍज अ वेस्ट म्हणून डस्टबिन मध्ये टाकून देतो. कॉटन. कॉटन. कॉटन वेस्ट कॉटन. अगेन okay, so these are the waste coming from the medical field or medical science during the diagnosis. म्हणजे एखादी ट्रीटमेंट चालू असेल एखादं ऑपरेशन चालू असेल त्या केसमध्ये या गोष्टी आपण यूज केल्यानंतर बाहेर टाकून देऊ शकतो. त्याच्यामध्ये काही लिक्विड सुद्धा असतात की जे वापरले जातात आणि ते परत टाकून दिले जातात. किंवा ट्रीटमेंट आणि रिसर्च मेडिकल फील्डमध्ये जर काय ट्रीटमेंट आणि रिसर्च, आता एक एक्झाम्पल आपण जर घेतलं तर सर्वजण आपण अजूनही त्या कंडिशन मध्ये जातोय कोविड पॅन्डेमिक सिच्युएशन मधून. मग याच्यावरती कोविड वरती ज्यावेळी आपण म्हणतो की लस शोधायचं चालू होतं त्याच्यासाठी किती ट्रीटमेंट झाली असेल, किती रिसर्च केला गेला असेल. असे कितीतरी रिसर्च होत असताना किती रिसर्च करत असताना वेस्टेज होऊ शकतं. So such type of various wastage comes under also in the medical science. These are the biomedical wastage. Next is the industrial waste. Okay, so imagine industry, liquid and solid. Again in the industry, liquid and solid असे waste दोन type चे waste येऊ शकतात. So what are these two types of waste? So liquid and solid waste that are generated by manufacturing and processing units of various industries like chemicals. बरोबर आहे, इंडस्ट्री मधून वेस्ट केमिकल बाहेर पडणार आहे. सो केमिकल विच इज इन द फॉर्म लिक्विड और सॉलिड, लिक्विड. लिक्विड फॉर्म मध्ये असणार आहे. देन पेट्रोलियम अगेन लिक्विड फॉर्म. कोल कोळसा असेल वेस्ट झालेला, मेटल गॅसेस असतील, सॅनिटरी अँड पेपर्स असतील. सॅनिटरी म्हणजेच काय, सॅनिटरी सुद्धा लिक्विड फॉर्म मध्येच आहे. सॅनिटरी म्हणजेच इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट तयार झाल्यानंतर वापरलेलं वॉटर ज्यावेळी आपण बाहेर सोडतो त्याला आपण सॅनिटरी म्हणतो किंवा इफ्लुएंट असंही म्हणतो. सो असे बरेचसे जे इंडस्ट्री मधले पार्ट आहेत ते आपण ऍज अ वेस्ट म्हणून फेकत असतो. सो दीज आर दी केमिकल्स, पेट्रोलियम्स, कोल, मेटल गॅसेस, आणखी गॅसेस असतील, अदर गॅसेस असतील, सॅनिटरी अँड पेपर्स. आर यू गेटिंग? दीज आर दी वेस्ट फ्रॉम दी ओरिजिन. हे ओरिजिन आहेत. म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, म्युनिसिपल एक ओरिजिन आहे. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे मेडिकल फील्ड एक वन ऑफ दी ओरिजिन, इंडस्ट्री वन ऑफ दी ओरिजिन. आणि या ओरिजिन मधून या टाईपचे पर्टिक्युलर टाईपचे वेस्ट बाहेर पडतात. Okay, then agricultural waste. So the waste generated from farming activities, these substances are mostly biodegradable. पण हे सगळे बायोडिग्रेडेबल म्हणजेच डिग्रेडेबल होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल कोण सांगू शकेल, ऍग्रिकल्चरल फील्ड मधून जे वेस्ट बाहेर पडतात, व्हॉट आर दीज वेस्ट? यूज केलेले फर्टिलायझर्स. ओके, हे सगळे डिग्रेडेबल बायोडिग्रेडेबल. म्हणजेच सपोज सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण, ज्वारी असेल, ज्वारीचा कडबा असेल, तो काय करतो, एकतर आपण जनावरांना तर खायला देतो, त्यामुळं त्याच्यातून वेस्ट राहायचा काही फरक पडत येत नाहीये. समजा जर त्याच्यातून जर काही पाला राहिलाच तुमच्या फार्म मध्ये, तर काय होऊ शकतो, नेक्स्ट टाइम त्यामुळे ज्यावेळी तुम्ही ते फॉर्म अदर क्रॉप साठी यूज करणार त्यावेळी काय होतं, ते उगवतं. नाही नाही वाळून गेलेलं असेल कसंही खत होतो. हा, त्याचं काय होतं, सपोज दुसरं एक्झाम्पल आपण वीट म्हणजे गहू घेतला. गहू काय करतो आपण जनरली, जर मशीन काढला तर वरून निम्म्यातूनच तो कापला जातो. आणि जरी कापून घेतला तरीही खाली त्याचं रूट राहतात. मग परत काय करतो आपण, ज्यावेळी नेक्स्ट टाइम ज्यावेळी आपण
सेकंड क्रॉप घेण्यासाठी ज्यावेळी मशागत करतो किंवा आपण म्हणतो नांगरणी, कुळवणी काय असेल ते करतो, त्यावेळी काय होतं, तेच जे रूट्स आहेत ते कुठे जातात, जमिनीमध्ये जातात. म्हणजे त्याचं बायोडिग्रेडेबल म्हणजे ते कूज होऊन त्याचं खत होऊ शकतं. म्हणून ऍग्रिकल्चर मधलं जे वेस्ट आहे ते ऍज अ वेस्ट म्हणून ते नॉन डिग्रेडेबल नसतं. बाकीचं जे आहेत बॉटल्स वगैरे हे सगळे नॉन डिग्रेडेबल आहे. ह्याला आपल्याला डिग्रेड करावं लागतं. पण ऍग्रिकल्चरल मधलं सगळं वेस्ट हे परत आपण फार्म मध्ये आपल्या मातीमध्ये मुजवून त्याचं खत करू शकतो. आर यू गेटिंग? सो भरपूर असं ऍग्रिकल्चरल वेस्ट आहे की ते त्याचं खत होऊन जाऊ शकतं. ओके. सो देन फिशरी वेस्ट. फिश पाहिलं ना सर्वांनी? मासेमारी वेस्ट. हा, फिश पाहिला ना सर्वांनी? येस सर. ओके. सो विच टाइप ऑफ वेस्ट फिश, म्हणजे आपण काय करतो ऍज अ ह्युमन, आपण सर्वजण काय करतो, बरेच जण खात नसतील मासे, पण मासे खातो. त्यावेळी काय करतो आपण, जो अनवॉन्टेड पार्ट आहे फिशचा तो आपण काय करतो, ऍज अ वेस्ट म्हणून काढून टाकतो. ज्यांना याच्याशी संबंध नाही त्यांनी जास्त पण विचार करू नका, आणि ज्यांनी खाल्ले असतील त्यांना माहित आहे की जो अनवॉन्टेड पार्ट कसा काढून टाकला जातो. म्हणजे त्याची सेफ्टी असेल किंवा त्याच्यावरचे जे आपण म्हणतो माशाच्या वरती काय असतात, खवलं म्हणतो का? स्केल. हा, स्केल, करेक्ट. ते आपण काय करत असतो, काढून टाकत असतो, आणि ते मग काय ऍज अ वेस्ट होतं. सो दॅट वेस्ट कम्स अंडर दी फिशरी. कारण का फिश हा मोठ्या प्रमाणावर एक खाल्ला जाणारा जरी पार्ट असला तरी त्याचं वेस्ट हे खूप प्रमाणात आहे. सो वेस्ट जनरेटेड ड्यू टू फिशरी ऍक्टिव्हिटीज, सो दॅट वेस्ट कम्स अंडर दी फिशरी वेस्ट. देन ई वेस्ट. ई वेस्ट, व्हॉट इज ई वेस्ट? वेट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट. correct. Just minute. E-waste, electronics waste, it means what? The electronic waste generated from any modern establishment. They may be described as a discarded electrical or electronic devices. आता आपण पाहतो सर्वजण इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस सध्या मोबाईल मध्ये तुम्ही पाहताय, दॅट इज वन ऑफ द इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस. कॉम्प्युटर असेल, अदर फ्रीज, टीव्ही, ऑल AC, ऑल आर दी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. मग ते खराब झाल्यानंतर काय करणार आहे आपण? जोपर्यंत त्याला रियूज करू शकतो, जोपर्यंत रिपेअर करू शकतो तो रिपेअर करणार आहे. सो त्याची व्हॅलिडिटी संपली आफ्टर 5 इयर्स, 10 इयर्स. त्यानंतर काय करणार आहे, ऍज अ वेस्ट म्हणून जाणार आहे. मग आता ते काही पार्ट प्लास्टिकचा बनवलेला असतो, काही पार्ट आणखी मेटलचा बनवलेला असेल. सो दीज ऑल आर दी ई वेस्ट, इन्क्लूड द इलेक्ट्रॉनिक्स और इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस. सम इलेक्ट्रॉनिक्स स्क्रॅप कंपोनंट. कम्प्युटर असेल, सपोज कम्प्युटर यूज करायचं झाला, आतले सगळे तुमचे डिव्हाइसेस यूज मध्ये नसतील, त्या केसमध्ये काय करणार आहे तुम्ही, त्याला फेकून देण्याशिवाय पर्याय नाहीये. सो स्क्रॅप, आपण ते काय म्हणतो, स्क्रॅप मध्ये टाकतो. देन सच ॲज CRTs, वायर्स, म्हणजे सर्किट्स असतील, वायर्स असतील, देन मोबाईल्स असतील, कॉम्प्युटर असतील, AC असेल, फ्रीज असेल, हे सर्व डिव्हाइसेस आपण एकदा वापरले आणि जर ते रियूज मध्ये येत नसतील तर त्यावेळी आपण ऍज अ स्क्रॅप म्हणून ते ई वेस्ट म्हणून फेकून देतो. आर यू गेटिंग? येस सर. सो these all are the waste coming from the various origins that are the municipal, biomedical, industrial, agricultural, fishery and e-waste. And also we have seen the some of the types. It means टाइप्स म्हणजे कोणकोणत्या टाइपचं वेस्ट असतं पर्टिक्युलर ओरिजिन मधून. ओके, एव्हरीवन गॉट इट? येस सर. Okay, so we'll move next. So again you can see sources of waste: household, industry. So household waste you can see by the image मध्ये तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये बरेच कशाचे तुकडे असतील, ते सर्व प्लास्टिक आहे, रबर्स आहेत. हे जर
हे जर तुम्ही स्केच पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल. बरंच काय काय भरलेलं आहे. सुका कचरा. सिमिलरली या ठिकाणी तुमचा ओला कचरा असेल हाऊस होल्ड मधला, की जो बॅगमध्ये किंवा बकेटमध्ये भरून योग्य ठिकाणी त्याचं तुम्ही मेथड्सनी त्याचं विल्हेवाट लावू शकता. सो दिस इज द हाऊस होल्ड. देन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमधून जसं आपण म्हटलं गॅसेस असतील वेगवेगळे किंवा इंडस्ट्रीमधून वेस्ट वॉटर बाहेर पडत असतील की जे ट्रीटमेंट झाल्यानंतर किंवा अदर काहीच मेटल्स असतील की जे ॲज अ वेस्ट म्हणून बाहेर पडतात. मेटल्स म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर मेटलवरती ट्रीटमेंट झाली तर त्याचे तुकडे बाहेर पडत असतात वेस्ट म्हणून. मटेरियल एखादं तयार करत असताना मग ते परत कशात वापरता येत नाहीये किंवा त्याच्यावरती मग आपल्याला न्यू प्रोसेस करावी लागते. त्या केसमध्ये न्यू प्रोसेस होत नसेल तर ते वेस्ट म्हणून आपण बाहेर पडतो. सो दीज आर दी हाऊस होल्ड, इंडस्ट्री, then agriculture, then fisheries. So these are the waste we have seen. These are the various origins of waste. So we can see by the images also. So here one sketch is given. How much percentage waste coming from various areas? कुठल्या एरियातून कसं वेस्ट येतं आणि ते किती पर्सेंट मध्ये आहे. सो इफ यू स्टार्ट फ्रॉम दी हियर ग्लास 4.6% waste out of 100 is the glass. Then 6.4% wood. So this may be wood काय होतं ग्रेडेबल डिग्रेडेबल आहे की नॉन डिग्रेडेबल आहे. डिग्रेडेबल. हा पण वेळ लागतो बरोबर आहे. वूड Yes. हे डिग्रेडेबल आहे पण त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो. देन रबर, लेदर, टेक्सटाईल 8.4% वेस्ट इज दी रबर, लेदर आणि टेक्सटाईल. आपण रबर सगळेजण वापरतो, लेदरचे पण काय पार्ट वापरतो, टेक्सटाईलचा पार्ट असेल. देन मेटल्स 9% मेटल इज दी वेस्ट. देन प्लास्टिक 12.4% प्लास्टिक. देन यार्ड ट्रिमिंग म्हणजे मोठमोठे असे एरिया असतात, आवार म्हणतो आपण. यार्ड म्हणजे त्याला मराठीमध्ये आवार असा शब्द आहे, आवारातील. सो ट्रिमिंग म्हणजे एखाद्या यार्डमध्ये आवारामध्ये आपण काय केलेलं असतं, काही वेगवेगळ्या गोष्टी डंप केलेल्या असतात किंवा एखाद्या फॅक्टरीचं ते वेस्ट म्हणून यार्ड असतो. त्या कट करून जे पार्ट पडलेले असतात त्याला ते 13.4% मध्ये येतात. मग ते इंडस्ट्रीमधील असतील छोट्या छोट्या किंवा फूड मधून सुद्धा असतील. लागणारा पार्ट घेऊन बाकीचा पार्ट हा बाहेर पडला जातो, असे पार्ट असतात. सो या ट्रिमिंग मधून 13.4% इतकं वेस्ट येतं. म्हणजे कट करून पडलेलं जे आहे त्याला आपण वेस्ट म्हणतो. देन फूड स्क्रॅप 13.9% फूड स्क्रॅप. फूड मधून जे वेस्टेज आहे ते 13.9% आहे. अँड पेपर अँड पेपर बोर्ड सो 28.5%. पेपर मधून आपल्या 28.5% इतकं वेस्ट येते. सो दिस इज द टोटल 100% वेस्ट सेंट्रलाइज फ्रॉम दी व्हेरियस एरियाज. कशातून कशा पद्धतीचं वेस्ट हे जनरेट होतं. दीज आर दी व्हेरियस सोर्सेस ऑफ दी वेस्ट. आर यू गेटिंग? अँड अदर 3.4%. अदर मध्ये काही असू शकतं की जे आपण याच्यामध्ये कुठेच पकडू शकत नाही, असं अदर मध्ये काही जाऊ शकतं. मे बी अनवॉन्टेड, कधी एखादं डिझास्टर आला त्याच्यातून काहीतरी वेगळंच आपल्याला वेस्ट म्हणून बाहेर मिळालं, सर सम ऑफ दी ऑदर्स मध्ये ते जाऊ शकतं. सो सच व्हेरियस वेस्ट कमिंग डे बाय डे इन दी एन्व्हायरमेंट. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये डे बाय डे ला अशा पद्धतीनं वेस्ट हे येत असतात. सो दीज आर दी व्हेरियस सोर्स ऑफ दी वेस्ट. ओके.
देन स्ट्रक्चर ऑफ सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्ट स्ट्रक्चर कसं आहे ते आपण पाहणार आहे. सो सॉलिड वेस्ट, रिफ्यूज, ट्रॅश. म्हणजे ट्रॅश म्हणजे कचरा आणि रिफ्यूज मध्ये काय येते आपण बघूया. कचरा हा जो आहे तो बल्की वेस्ट आहे. त्याच्यामध्ये टीव्ही, रेफ्रिजरेशन गुड्स, ब्रोकन फर्निचर, हा याला आपण कचरा म्हणतो. म्हणजे हे थोडक्यात नॉन डिग्रेडेबल आहे. बरोबर आहे. बल्की वेस्ट म्हणजे टीव्ही, रेफ्रिजरेशन असेल, गुड्स असेल, ब्रोकर फर्निचर असतील, हे काय आहे सर, नॉन डिग्रेडेबल आहे. म्हणजेच हे काय करू शकतोय आपण, ह्याचा परत काहीतरी पद्धतीने वापर करू शकतोय, पण याचा वापर नंतर आपण करू शकत नाही. त्याला आपण कचरा म्हणतोय. ट्रॅश म्हणजे कचरा. सो रिफ्यूज मध्ये काय येतंय बघा, गार्बेज. कुठून येते गार्बेज? जनरली घरात. हाऊस होल्ड. बरोबर आहे. जे गार्बेज आहे ते येस. कुठून येते? हाऊस होल्ड मधून येते जनरली. म्हणजे म्युन्सिपल एरियातून येते. हे 99.99 गार्बेज कुठून मिळते आपल्याला? म्युन्सिपल एरियातून. देन रबिश. व्हॉट इन्क्लूड रबिश? रबिश मध्ये आपण मगाशी पाहिलं की नॉन डिग्रेडेबल. ग्लास असतील, रबर असेल, मेटल असेल, प्लास्टिक नॉन मेटल सेट असेल. सो दीज आर दी रबिश. गार्बेज अँड रबिश. सो नॉन डिग्रेडेबल आहेत. हे ग्लास आहेत, रबर्स आहेत, मेटल्स आहेत. सो फ्रॉम गार्बेज अजून काय काय येते? व्हेजिटेबल्स. म्हणजे जर गार्बेजचं आपण टोटली जर क्लासिफिकेशन केलं, गार्बेज वेस्ट म्हणजेच काय, तर व्हेजिटेबल्स, मीट्स, फूड वेस्ट, अदर रेडियली डिग्रेडेबल ऑर्गॅनिक वेस्ट, की जे डिग्रेड होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये घरातील आपल्या फूड वेस्ट असेल किंवा ज्या व्हेजिटेबल आपण कट केल्या त्या व्हेजिटेबलचं जो न वापरला जाणारा पार्ट असेल, असं बरेचसं की जे डिग्रेडेबल होतं त्याला आपण गार्बेज असं म्हणतो. आणि रबिश मध्ये काय होतं? जे नॉन डिग्रेडेबल असतात. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. डिग्रेडेबल अँड नॉन डिग्रेडेबल. आर यू गेटिंग एव्हरीवन? येस सर. प्रत्येक लक्षात येते का? सिंपल आहे. आपण सर्वजण हे नेहमी पाहतोय. सॉलिड वेस्ट मध्ये रिफ्यूज आणि ट्रॅश म्हणजे हे कधीच वापरात येऊ शकत नाही आणि ह्याचा आपण रियूज पण करू शकतो. बट त्याच्यामध्ये पण गार्बेज आणि रबिश असे दोन पार्ट केले आपण. गार्बेज म्हणजे डिग्रेडेबल झाले, रबिश म्हणजे नॉन डिग्रेडेबल झाले. अँड स्लोली डिग्रेडेबल पेपर्स, वुड्स, प्रोडक्ट्स अँड टेक्सटाईल. म्हणजे पेपर आपण स्लोली डिग्रेडेबल होऊ शकतात. वूड स्लोली डिग्रेडेबल होऊ शकतं, वूड प्रोडक्ट. टेक्सटाईल मधले काय पार्ट असतात तेही स्लोली डिग्रेडेबल होऊ शकतात. सो रबिश मधले पण हे काही पार्ट स्लोली डिग्रेडेबल होऊ शकतात. पण ग्लास, रबर, दिस विल मेटल, दिस विल नॉट डिग्रेडेबल. डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्ट मध्ये दोन टाईपचं वेस्ट येतं. एक म्हणजे ते रिफ्यूज मध्ये जातं, दुसरं म्हणजे ट्रॅश मध्ये जातं. ट्रॅश मधलं हे आहे ते कधीच आपण त्याला रियूज करू शकत नाही. आणि जे रिफ्यूज मध्ये येतं त्याला एक तर रियूज करू शकतो, त्याच्यामध्ये पण डिग्रेडेबल अँड नॉन डिग्रेडेबल असे दोन पार्ट येतात. सो डिग्रेडेबल मधले आपण सर्व पाहिलं. गार्बेज, घरातून जो जाणारा जो कचरा आहे तो सॉलिड मधला. मग ते व्हेजिटेबल्स काही असेल ते इथं आपण पाहिलं. व्हेजिटेबल्स, मीट, फूड वेस्ट, अदर ग्रेडेबल होणारे, डिग्रेडेबल असणारे. आणि रबिश मध्ये आपण नॉन डिग्रेडेबल पाहिले की जे ग्लास, रबर, मेटल्स आहेत. पण याला आपण काय करू शकतो? ग्लास, रबर आणि मेटलचं आपण काय करू शकतो? कोण सांगेल? रियूज. रियूज आपण करू शकतो. यांचा आपण रियूज करू शकतो, पण ते नॉन डिग्रेडेबल आहेत. जर आपण त्याला डिग्रेड करून रियूज केला तरच ते
नाहीतर अदरवाईज ते नॉन डिग्रेडेबल आहेत. त्याचा रियूज करू शकतो, 100% रियूज करू शकतो आपण, ग्लासचा, रबरचा, मेटलचा, प्लास्टिकचा सुद्धा. आणि जर खरंच सगळं सोडून जर कोणाला रिसर्च आणि जर काय एक्स्ट्रा करायचं असेल, खरंच पैसे कमवायचे असतील, तर ह्याचा रियूज करून जर तुम्ही प्रोजेक्ट उभा केले तर त्याच्यासारखं एक बिझनेस कोणताच नाहीये. सध्या बऱ्याच फील्डमध्ये चालू आहे, पण बरेच जण त्याचा बिझनेस म्हणून वापर करत नाहीत. याचं रियूज करायचं, याच्यावरती 3R चा फॉर्म्युला आहे, आपण जो बघणार आहे पुढे. तो 3R च्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण खरंच काम केलं तर आपण मोठा बिझनेस उभा करू शकतो. ओके, that 3R we will see next. So this is the structure of the solid waste. Now, solid waste in India. इंडियामध्ये सॉलिड वेस्ट किती आहे, कशा प्रमाणात आहे, किती एरियातून किती येऊ शकतं, याचा एक थोडासा शॉर्टमध्ये आपण स्टडी करूया. सो सॉलिड वेस्ट इन इंडिया, 7.2 मिलियन टन ऑफ हजार्डस वेस्ट. बघा, 7.2 मिलियन हजार्डस वेस्ट कमिंग फ्रॉम दी अवर इंडिया. So 1 square meter of additional land area every year आपल्याला प्रत्येक वर्षाला 1 मीटर स्क्वेअर किलोमीटर, सॉरी, म्हणजे 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरची एवढी लँड आपल्याला ऍडिशनल इयरली लागते. कशासाठी? लँड फिलिंगसाठी. म्हणजे की ज्या एरियामध्ये एकतर आपण काय करू शकतो, हे वेस्ट डंप करू शकतो किंवा ते ऍज अ लँड फिल करू शकतो. सो दिस इज दी ऍक्च्युअली हिस्ट्री ऑफ दी इंडिया. आपल्याला काय सध्या इंडियामध्ये सॉलिड वेस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याची आपण डिस्कशन करतो. देन ₹1600 करोड फॉर ट्रीटमेंट अँड डिस्पोजल ऑफ दिस वेस्ट. बघा, जे वेस्ट मग ऑल दी ओरिजिन मधून आपण जे ओरिजिन पाहिले सर्व, सगळ्या ओरिजिन मधून जेवढं काय वेस्ट येतं ते वेस्ट जर ट्रीटमेंट आणि डिस्पोजल करायचं म्हणलं तर ₹1600 करोड, 1600 करोड इतका आपल्याला त्याच्यावरती खर्च करावा लागतो इंडियामध्ये. मग डिस्पोजलसाठी एवढा खर्च करावा लागतो, ट्रीटमेंटसाठी एवढा खर्च करायला लागतो. त्याच्यामध्ये नवीन जर आपल्याला बिझनेस किंवा काय गोष्टी करायच्या असतील तर आपण काय करू शकतो, कितीतरी याच्यावरती वेस्टसाठी आपल्याला एवढा खर्च करावा लागतोय. जर याच्यावरती जर आपण बिझनेस चालू केले तरी इनडायरेक्टली काय होणार आहे, हो, जॉब्स मिळणार आहेत आणि जे वेस्ट आहे त्याचा रियूज होणार आहे. कारण का बराचसा पार्ट रियूज करण्यासारखा असतो. त्याच्यामुळं काय होणार आहे, या गोष्टी तुमचे प्रत्येक वर्षाला 1 किलोमीटर स्क्वेअर किंवा 7 मिलियन टन एवढं वेस्ट जे जातंय ते पूर्णपणे आपण काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो. हे 1600 करोड जे काय ट्रीटमेंटसाठी जातात तेही रिड्यूस करू शकतो. In addition to this, industries discharge about 150 million ton of high volume low hazard waste every year. इंडस्ट्री मधून सुद्धा 150 मिलियन टन hazardous waste every year as a waste म्हणून बाहेर पडत आहे. So which is a mostly dumped on the open low lying land area. बघा, इंडस्ट्री मधलं असं बरचसं जे वेस्ट आहे की जे ओपन लँड एरियामध्ये आपण काय करतोय, त्याला ॲज अ वेस्ट म्हणून फेकून देतो. सो दिस इज दी ऍक्च्युअल हिस्ट्री ऑर डे बाय डे वेस्ट कमिंग इन दी इंडिया. त्यातलं 7.2 मिलियन इतकं मिलियन टन मध्ये हजार्डस वेस्ट येत आहे. प्रत्येक वर्षी आपल्याला 1 स्क्वेअर किलोमीटर इतका एरिया लँडफिल साठी लागतोय.
16,000 करोड इतकं ट्रीटमेंट आणि डिस्पोजलसाठी आपल्याला खर्च येतोय आणि इंडस्ट्रीमधून 150 मिलियन टन ऑफ दी हजार्डस वेस्ट प्रत्येक वर्षी बाहेर पडतंय. आणि ते कुठं वेस्ट त्याचं काही होत नाही, फक्त डायरेक्टली लँडवरती आपण डम्पिंग करतोय. सो दिस इज दी हिस्ट्री ऑफ आवर इंडिया. देन growth of solid waste in India. What is the growth of solid waste in India? So waste is growing by leap and bounds. So here if you see in 1981 to 1991 the population of Mumbai increased from 8.2 million to 12.13 million. मग कशामुळे हा ग्रोथ सॉलिड वेस्टचा वाढतोय? सो सच टाइप ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन. वेस्ट कशामुळे इतकं वाढतंय? तर जो काय पॉप्युलेशनचा ग्रोथ आहे किंवा जे काय इंडस्ट्रियलायझेशन आहे त्याच्यातून या सर्व गोष्टी इन्क्रीज होतात, पण त्याच्यावरती ट्रीटमेंट आणि डिस्पोजल सॉलिड किंवा वेस्टचं व्यवस्थित होत नाही. ट्रीटमेंट आणि डिस्पोजल हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय म्हणतोय की या एरियामध्ये बिझनेस हा खूप चांगला होऊ शकतो की ज्याच्यामधून फक्त बिझनेस नाही तर तुम्ही वेगवेगळे वेस्ट पासून रियूज करू शकता प्रत्येक मटेरियलचा आणि बिझनेस करू शकता. सो दॅट वी कॅन रिड्यूस दी वेस्ट. आपण त्याच्यामुळं वेस्ट रिड्यूस करू शकतो. सो ड्युरिंग दी सेम पिरियड द म्युनिसिपल सॉलिड वेस्ट हॅज ग्रोन 3200 टन. बघा याच पिरियडमध्ये 3200 ते 5355 म्हणजे 5355 टन. त्यालाच आपण 67% इतकं वेस्ट हे इन्क्रीज होत आहे. म्हणजे ग्रोथ कसा होत आहे सॉलिड वेस्टचा इंडियामध्ये? इंडस्ट्रियलायझेशन किंवा पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यामुळं या सर्व गोष्टी ॲज अ वेस्ट म्हणून बाहेर पडायला. देन सिटी लाईक बेंगलोर प्रोड्युसेस 2000 टन ऑफ वेस्ट पर ॲनम. एक एक्झाम्पल घेतलं जर बेंगलोर सिटीचं, तर एका सिटीमधून 2000 टन ऑफ वेस्ट पर ॲनम इतकं वेस्ट बाहेर पडतंय. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रियूज. जर रियूज केलं नाही, आत्ता सध्या सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतंय की एकतर लँड अवेलेबल होत नाहीये डंप करण्यासाठी, त्याच्यावरच्या प्रोसेस ज्या आहेत त्या प्रोसेस ज्या पद्धतीनं राबवायला पाहिजेत त्या पद्धतीनं राबवल्या जात नाहीत. म्हणजे मेथड्स ऑफ आपण त्या पाहणार आहे नेक्स्ट काही स्लाइड नंतर. कोणकोणत्या मेथड्स आपण यूज करू शकतो सॉलिड वेस्टचं मॅनेजमेंट करण्यासाठी. अँड the last point of this part is the waste collection is very low for all Indian cities. So this is very important. आपण वेस्ट कलेक्शनच मेथड चुकीची राबवतो. वेस्ट कलेक्शन ची प्रोसेस जर व्यवस्थित असेल तर त्याच्यावरती आपण त्याचा रियूज करू शकेल. सो वेस्ट कलेक्शन इज अ व्हेरी लो फॉर दी ऑल इंडियन सिटीज. प्रत्येक सगळ्या इंडियन सिटीज मधून जे काय वेस्ट कलेक्शनची प्रोसेस आहे ती खूप स्लो आहे किंवा लो आहे. सो दॅट द सॉलिड वेस्ट इज ग्रोईंग. आणि मग याचा सगळ्याचा इम्पॅक्ट कुठं होतोय? इनडायरेक्टली ह्युमन बिईंग वरती होतोय. आर यू गेटिंग एव्हरीवन? येते का लक्षामध्ये? हे सॉलिड वेस्ट जे इंडियामध्ये कसं आहे ते दाखवलं आणि कशामुळं सॉलिड वेस्टचा ग्रोथ होतोय ते आपण पाहिलं. पॉप्युलेशनमुळे होतंय, इंडस्ट्रियलायझेशनमुळे होतंय किंवा त्याचं कलेक्शन प्रोसेस आहे त्या चुकीच्या आहेत. या सर्व गोष्टींमुळं काय होतंय तर सॉलिड वेस्टचा ग्रोथ होतोय. ट्रीटमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यावरती ट्रीटमेंट झालीच पाहिजे तरच ते वेस्ट आपल्याला कमी करता येईल आणि त्याच्यामुळं जे इनडायरेक्टली इम्पॅक्ट होणार आहेत ते रिड्यूस करता येतील. So waste collection in India. Just minute. अजून टाइम आहे ना?
Okay. So how process were involving in the India for the waste collection? So primarily by the सिटी म्युन्सिपॅलिटी, म्हणजे म्युन्सिपल मधून आपण पाहिलं जे वेस्ट येते मग ते त्यातलं काही बायोडिग्रेडेबल असेल किंवा काही नॉन डिग्रेडेबल असेल. सो दॅट वेस्ट, नो ग्रेडेशन ऑफ वेस्ट प्रोडक्ट, फॉर एक्झाम्पल बायोडिग्रेडेबल ग्लासेस, पॉलीबॅग्स, पेपर शेड्स एटसेट्रा. कशी प्रोसेस असली पाहिजे वेस्ट कलेक्शनची? तर वेस्ट कलेक्शन हे त्याच्या टाइप्स वरून ते वेगवेगळं केलं पाहिजे. जे ग्रेडेबल होणार आहे ते आणि नॉन ग्रेडेबल जर एकत्र केलं तर काय होईल? इथं लिहिलेलं आहे नो ग्रेडेशन ऑफ वेस्ट प्रोडक्ट. नो ग्रेडेशन. ग्रेडेशन मीन्स व्हॉट? नाही नाही नाही, ग्रेडेशन. ग्रेडेशन म्हणजे सेपरेट करणं, वेगवेगळं. नो ग्रेडेशन ऑफ वेस्ट प्रोडक्ट म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट आहे त्याचं ग्रेडेशन केलं जात नाहीये. म्हणजेच गार्बेज पण त्याच्यामध्येच, ग्लासेस पण त्याच्यामध्येच, प्लास्टिक पण त्याच्यामध्येच, पेपर पण त्याच याच्यामध्ये. म्हणजे काय होणार आहे याच्यामुळं? कोण सांगेल काय होऊ शकतं? की जसं आपण म्हणतो ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा. काय रिझन आहे त्याच्या पाठीमाग? एनीवन? त्यांनी डिग्रेड व्हावा म्हणून. हा, म्हणजेच जे डिग्रेडेबल आहेत ते वेगळे करा, जे नॉन डिग्रेडेबल आहेत ते वेगळे करा. प्लास्टिक ग्लास डिग्रेड होत नाहीये तरी पण आपण काय करतोय? एकत्र करतोय. जे डिग्रेडेबल होणार आहे आणि ते पण आणि नॉन डिग्रेडेबल. सो ग्रेडेशन हिअर रिटन वर्ड इज ग्रेडेशन, म्हणजे सेपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओला कचरा एका ठिकाणी करा, सुका कचरा एका ठिकाणी करा, त्याच्यामधला पण डिग्रेड होणारा एका ठिकाणी करा, नॉन डिग्रेड होणारा एका ठिकाणी करा. सो वी कॅन काय करू शकतो आपण? मग वी कॅन प्रोसेस ऑन दी पर्टिक्युलर, प्रत्येकावरती प्रोसेस करू शकतो. जर एकत्र करतानाच कचरा जर व्यवस्थित नाही केला तर आपण त्याच्यावरती नंतर प्रोसेस करायला खूप डिफिकल्ट जाते आपल्याला. सर रियूज, रिसायकल आणि रिड्यूस करण्यासाठी मदत होते. हा, ते 3R आपण पाहणारच आहे नंतर. पण हे जे आहे म्हणजे ज्याला जी गोष्ट आता जे सांगितलं असं की रियूज करायचं असेल तर आपल्याला जो काही रियूज करणार असेल ते वेगळं असलं पाहिजे. त्याच्यामुळं आपण जो काय वेस्ट कलेक्शन आहे ते बाय प्रोसेसनी केलं पाहिजे. ग्रेडेशन म्हणजेच वेगवेगळं, डिग्रेड होणारं वेगळं, नॉन डिग्रेडेबल वेगळं, रियूज करू शकतो असं वेगळं, अशा पद्धतीने आपण कलेक्शन केलं पाहिजे. देन डम्प दिस वेस्ट टू द सिटी आउटस्कर्ट्स. आणि अशा गोष्टी आहेत ते एका सिटीच्या बाहेरच्या बाजूला डम्प करायच्या की जिथून परत आपण त्या पर्टिक्युलर जर प्रोसेस करायची असेल तर त्या ठिकाणी आपण ते घेऊन जाऊ शकतो. सो दिस इज दी प्रायमरीली म्हणजे म्युन्सिपल मधून, कारण बेसिक वेस्ट आहे ते आपल्या म्युन्सिपल मधून किंवा घरातून बाहेर पडणार आहे. आणि त्यानंतरची जे वेस्ट आहेत ते इंडस्ट्रियल वगैरे वेस्ट आहेत किंवा ओके. सो हिअर वर्ड इज रिटन रडीवाला अँड कबाडीवाला. इट मीन्स जे लोक सिटी मधलं किंवा म्युन्सिपल एरिया मधलं कचरा गोळा करणारे जी लोक असतात ते कसे गोळा करतात? कलेक्टिंग स्मॉल आयर्न पीसेस बाय मॅग्नेट. मग आपण काही लोखंडाचे पार्ट वेगळे, आयर्न पीसेस असतील, मॅग्नेट्स असतील किंवा मेटल्स असतील ते वेगळे कलेक्ट करायचे. कलेक्टिंग ग्लास बॉटल्स, ग्लासच्या बॉटल्स वेगळ्या कलेक्ट करायच्या. कलेक्टिंग पेपर फॉर रिसायकलिंग. सो this way we can collect, if we can collect the particular waste, then
वी कॅन यूज ॲज अ रियूज म्हणून त्याला आपण, किंवा रिसायकलिंगसाठी ते यूज करू. 3R मधला 3R जो फॉर्म्युला आहे तो काय? रिफ्यूज, रिसायकल, रियूज. ओके, हा. रिफ्यूज म्हणजेच रिसायकल. रिड्यूस आणि रिसायकल, या तिन्ही पद्धतीने आपण मग त्याला पर्टिक्युलर त्या एरियामध्ये ते वेस्ट आपण घेऊन जाऊ शकतो. सो इन दिस वे इफ वी कलेक्ट दी वेस्ट, जर आपण वेस्ट हे पर्टिक्युलर, ग्लास आहे तर ग्लासमध्येच कन्वर्ट करा, पेपर आहे तर पेपरच घ्या, प्लास्टिक असेल तर प्लास्टिक वेगळं करा, गार्बेज असेल तर गार्बेज वेगळं करा, कारण का गार्बेजचं सुद्धा आपण डिग्रेडेशन करू शकतोय. ते कसं करणार आहे, त्याच्या मेथड्स आहेत ते आपण पाहणारच आहे. सो इन दिस वे इफ वी कलेक्ट दी वेस्ट, देन वी कॅन रियूज अँड रिसायकल. रियूज आणि रिसायकल आपण जर या पद्धतीनं वेस्ट कलेक्शन केलं तरच ते करू शकतो, अदरवाईज ते आपल्याला खूप डिफिकल्ट होतं. मग त्याच्यावरती पर्टिक्युलर जी प्रोसेस करायची ती प्रोसेसच होत नाही एकत्र असेल तर. कलेक्ट करतानाच तसं करायचं. सो म्हणूनच म्हटलं की याच्यावरती खूप मोठा बिझनेस कोणीही करू शकतं. ते दिसताना वाटताना आपल्याला वाटतं की वेस्ट कलेक्शन करायचं आहे, पण भरपूर लोक याच्यावरती सध्या बिझनेस करतायत. प्लास्टिक पासून टाइल्स बनतात, प्लास्टिक पासून नाही त्या गोष्टी आजकाल आपण बनवायला लागलेलो आहे. वेस्ट प्लास्टिक पासून. वेस्ट प्लास्टिक रोड कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा वापरलं जात आहे. डांबराबरोबर प्लास्टिकच्या पावडरची भुकटी मिक्स करतो आपण. आता प्लास्टिक पण तुम्हाला माहित आहे थोडं फ्लेक्झिबल आहे, पाहिले सर्वांनी आपण, आहे ना? येस सर. येस Okay. सर. मग जर आपण बिटुमिन रोड जे कन्स्ट्रक्ट करतो, तर बिटुमिन मध्ये ज्यावेळी डांबरला रिप्लेसमेंट म्हणून आपण प्लास्टिकची भुकटी यूज करू शकतो, पावडर यूज करू शकतो, आणि की त्याच्यामध्ये कितीतरी रोड सक्सेस झालेले आहेत. फ्लेक्झिबिलिटी प्लास्टिक मध्ये आहे. मग ते वितळवायचं आणि डांबरला रिप्लेसमेंट करायचं. वेस्ट आहे ते प्लास्टिक, त्याला कोणते चार्जेस आहेत का? काय प्रोसेसिंगला थोडे चार्जेस जातील तेवढेच. कलेक्ट करायचं, क्लीन करायचं, वॉश करायचं आणि त्याची पावडर तयार करायची, की जी पावडर डांबरच्या ऐवजी काहीतरी पर्सेंटेज मध्ये रिप्लेस करायची आणि ती रोड कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करायची. तसं पेविंग ब्लॉक सर्वांनी पाहिलेत का? माहित आहेत का सर्वांना पेविंग ब्लॉक? पेविंग ब्लॉक म्हणजे आता तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशनला सर्वजण आला असाल, एंट्री केल्यानंतर जे ब्लॉक्स दिसतात खाली बसवलेले त्याला आपण पेविंग ब्लॉक म्हणतो. ते पेविंग ब्लॉक्स आता प्लास्टिकचे तयार केले गेलेले आहेत, प्लास्टिकच्या टाइल्स तयार केले गेलेले आहेत. म्हणजे वेस्ट जे आहे त्याला आपण रियूज, रिसायकल आणि करून आपण रियूज करू शकतो प्रत्येक वेस्टला. सो फॉर दॅट कलेक्शन प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आलं सर्वांच्या लक्षात? कलेक्शन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. So then, how solid waste affected us in the recent year? कसं सॉलिड वेस्टचा अफेक्ट होतोय? In Mumbai 2005 clogged a sewage line due to large of plastic bags. सिवेज लाईन क्लॉग झाली होती 2005 मध्ये. 2005 मध्ये काय झालं होतं माहिती आहे तुम्हाला? काय हे सेंटेन्स आलं इथं? ड्रेनेज लाईन ब्लॉक झालती हा मुंबई मधली. हा, आणखी दुसरं काय झालं होतं 2005 मध्ये? ड्रेनेज लाईन ब्लॉक झाली, हे तर इथं दिसलंय, लिहिलेलं दिसतंय, पण त्याच्या पाठीमाग काय झालं होतं? ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्यामुळे काय झालं? एक्स्ट्रा प्लास्टिक यूज करून ते जो कचरा आहे तो पाईप्स मध्ये ते ब्लॉक केला ना. नाही 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 नाही, 2005 ला तुम्ही सर्वजण मला वाटतंय बिफोर 15 इयर्स,
म्हणजे तुम्हाला काही माहित नाहीये, 2005 ला इतका मोठा फ्लड आला होता मुंबईमध्ये, इतका मोठा फ्लड होता की खूप म्हणजे पाऊस खूप मुंबई सिटीचं नुकसान झालं होतं 2005 ला. आणि त्यावेळी आता इथं त्याचं लिंकिंग येत आहे. प्लास्टिक बॅगनी तुमच्या सिवेज लाईन, आता पाणी कुठून जाणार हो? ड्रेनेज मधून जाणार. ऍक्सेस हा. झालेलं वॉटर जे आहे ते कुठून जाणार आहे? ड्रेनेज पाईपलाईन मधून जाणार. आणि ते ड्रेनेज पाईपलाईन मध्ये प्लास्टिक अडकून बसल्यामुळे काय झालं? खूप ब्लॉकेज. ते मग पाणी ब्लॉकेज झाल्यानंतर पाणी कुठे येणार? मग सरफेस वरती येणार, रोड वरती येणार, बिल्डिंग हा. मध्ये जाणार. आणि त्याच्यामुळं पूर्णपणे असे एरिया काय होते की जिथं बिल्डिंग मध्ये पूर्णपणे पाणी साचून राहिलं होतं. रोड वरती सगळ्या पाणी साचून राहिलं होतं. पाणी वॉटर ड्रेनच होत नव्हतं. ते रिझन आहे इथं. ब्लॉकेज जे झाले सिवेजचे प्लास्टिकमुळं, आता वेस्ट आणि परत जो फ्लड हे दोन्हीचं इथं कॉम्बिनेशन झालंय. वेस्ट प्लास्टिकनं ब्लॉकेज झाले आणि त्याच्यामुळं जो फ्लड आला त्या वॉटरला सप्लाय व्हायला, कुठं बाहेर जायला वेच मिळाला नाही. त्याच्यामुळं खूप मोठी फ्लड सिच्युएशन मुंबईमध्ये 2005 ला झाली होती. तुम्ही लहान असाल त्यामुळे तुम्हाला ते आता माहित नसेल. आय वॉज द स्टुडंट ऑफ इंजिनिअरिंग दॅट टाइम. आम्हाला 8 दिवस सुट्टी होती कॉलेजला. म्हणजे मी सांगलीला होतो, त्याच्यामुळं त्यावेळी 8 दिवस सुट्टी होती, कारण का पूर्ण सांगलीत सुद्धा कृष्णा नदीचं पाणी होतं, त्याच्यामुळे 8 दिवस कॉलेजला सुट्टी होती. ओके, सो दॅट इज दी अनदर पार्ट. सो द नेक्स्ट पॉइंट, ब्लास्ट इन दी Busan steel factory at Noida caused due to imported scrap from the iron. बघा, ब्लास्ट झाला होता भूषण स्टील फॅक्टरी ऍट नोएडाला. कशामुळे झाला होता? ड्यू टू इम्पोर्टेड स्क्रॅप फ्रॉम दी आयर्न. म्हणजे जे स्क्रॅप इम्पोर्ट केलं होतं, आयर्न होतं, त्याचं ब्लास्टिंग झालं आणि त्याच्यामुळं त्या फॅक्टरीला तुमचं फायर झालं होतं. सो अशा पद्धतीनं बऱ्याच रिसेंट इयरमध्ये सॉलिड वेस्टचा अफेक्ट झालेला आहे. देन रिडक्शन इन दी नंबर ऑफ मायग्रेटरी बर्ड्स ड्यू टू कन्झम्पशन ऑफ कंटॅमिनेटेड फूड्स. म्हणजे असे काय कंटॅमिनेटेड फूड्स आहेत की ज्याच्यामुळं तुमचं बर्डचं काय झालंय? मायग्रेशन झालंय, मायग्रेटरी. म्हणजे बरेचसे पक्षी हे काय व्हायला लागलेत? स्थलांतर. स्थलांतर व्हायला लागले. कशामुळं? तर जे फूड आहे, कंटॅमिनेटेड फूड आहे, ते फूड खाल्ल्यामुळं त्यांना, किंवा त्या फूडचं जे वेस्ट आहे त्या वेस्टचा त्यांच्यावरती इनडायरेक्टली, म्हणजे आपण काय म्हटलं की सॉलिड वेस्ट जे जर नाही कुजलं तर त्याचा इनडायरेक्टली एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होतोय. म्हणजे कोणावरती होतोय? ह्युमन बिईंग वरती होतोय. मग पक्षी किंवा बर्ड जे आहेत ते एक पार्ट आपला आहेत. फक्त वी आर दी जास्त बुद्धी आहे म्हणून आपण फक्त माणूस म्हणतोय आपल्याला. नाहीतर सर्वजण जे काय लिव्हिंग आहेत त्यांच्यावरती सगळ्यावरती त्याचा इम्पॅक्ट होतोय. त्याच्यामुळं मायग्रेशन झाले, बर्डचं स्थलांतर झालेलं आहे. सो दिस ऑल्सो ड्यू टू सॉलिड वेस्ट. Animals dying on street and farmland due to consumption of plastic bags due to block food movement of their stomach. आपण जनरली पाहतो सिटी मधून किंवा गावामधून काही गायी फिरत असतात की ज्या रस्त्यावरच्या प्लास्टिक बॅग्स खाऊन टाकतात. मग त्या प्लास्टिक बॅग कुठे जाणार? इनडायरेक्टली त्यांच्या स्टमक मध्ये जाणार, मग त्यांचे फूड ब्लॉकेज होणार. सो सच सिच्युएशन्स वी हॅव सीन. आपण पाहिलेल्या आहेत अशा गोष्टी की ज्या घडत आहेत. सो वी हॅव टू मॅनेज दिस. दिस इज व्हेरी डेंजरस. आर यू गेटिंग? काय काय इन्सिडेंट झाले सॉलिड वेस्ट मुळे? लक्षात आले? येस सर. मुंबईला जो फ्लड आला तो प्लास्टिक बॅग्स ड्रेनेज ब्लॉक झालं त्याच्यामुळे आला. भुसान स्टील फॅक्टरीमध्ये जो काय ब्लास्ट झाला तो स्क्रॅप आयर्न तिथंच होतं, त्याला आग लागली त्याच्यामुळे तो ब्लास्ट झाला. त्यानंतर
बर्ड्स मायग्रेट होतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होतंय पक्ष्यांचं, कारण का त्यांना जे फूड आहे, कंटॅमिनेटेड फूड आहे, त्याच्यावरती इफेक्ट होतोय. किंवा काही असे ॲनिमल्स आहेत की जे मरतायत किंवा ते प्लास्टिक बॅग्स आपण टाकलेल्या त्या खातायत आणि त्याच्यामुळे त्यांचं स्टमक किंवा त्यांची डायजेस्ट सिस्टीम ही खराब होऊन ते डेड होऊ शकतात. असे बरेचसे एक्झाम्पल्स ड्यू टू सॉलिड वेस्टमुळे होऊ शकतात. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. Okay. So I think our time is over. So today we will stop here and remaining part we will see in the tomorrow's lecture.